हॅलो, नमस्कार सगळ्या माझ्या गोड ताई, कशा आहात? आपला नवरात्र चालू असल्यामुळे आपण थोडे काही उन्हाळ्यात तळणीचे पदार्थ करून ठेवले आहे ना, ते तळून घेत आहे. अजून म्हणजे शाबूचा बेत आहे आज. शाबू आणि दही फोडणी देऊ, तर त्यासाठी सगळी तयारी केलेली आहे मी. आता उन्हाळ्यात आपण जे काही शाबूचे पापड वगैरे तयार करून ठेवतो उपवासाला तळायचे, ते आता मी सध्या तळून घेत आहे. चला, तुम्ही पण या नवरात्रामध्ये. फराळीचा बेत तयार आहे आपला आता. या बघा पापडी कशी होत आहेत. शाबूचे पापडे आहे ते. उन्हाळ्यामध्ये आपण साठवणीचे करून ठेवतो ना, तयार करून. पटापट आहे, तळून घेऊया. त्यानंतर आपल्याला शाबू देखील बनवायचे आहे. आज मी तुम्हाला शाबूची रेसिपी दाखवते. बघूया, सगळ्याजणांची म्हणजे पद्धत वेगवेगळी असते ना. तुमची पद्धत बघा, कसं वाटलं ते सांगा. आता आपण दही फोडणी देऊया. मजिगे मजिगे फाणे ಹೊಡೆದು ನೋಡಿ ಸ್ವಲ್ಪ आईल ॲड करून घातलेलं आहे. आपण कढीपत्ता घालूया. हे उपासासाठी आहे ना, कढीपत्ता चालते आपल्याला. त्यानंतर आपण थोडं हिरव्या मिरचीचा ठेचा टाकूया. हिरवी मिरची, जिरं काढून घेतलेलं आहे. ह्यात थोडं आलं किसून घालूया. आलं किसून घालूया ह्यात आपण थोडं. अद्रक किसून घालूया आपण थोडं. छान लागतं याचा स्वाद. आता ह्यात आपण दही टाकूया. शाबू तयार करूया. शाबूची रेसिपी मी तुम्हाला दाखवते. प्रत्येकाची वेगवेगळी असते रेसिपी. प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगवेगळी असते. आपण आता तेल ॲड केलेलं आहे. इथे शाबू भिजवून ठेवलेले आहे बघा. शाबू असे या प्रकारे भिजले पाहिजे. शाबू 2-3 तास अगोदर आपण भिजवले ना, छान भिजतात. हे आहे हिरव्या मिरचीचा ठेचा. हिरव्या मिरची आणि जिरं ठेचून घेतलेलं आहे. हिरवी मिरची, ठेचा आणि जिरं. हिरवी मिरची, जिरं काढून ठेवलेलं आहे. ॲड करूया तेलामध्ये. आज उपवासाचा बेत आहे म्हणून उपवासाचे शाबू पापड आणि दह्याला फोडणी दिले शाबू बरोबर. हे बटाटे उकडून ठेवलेले आहे मी. ह्यात लास्टला ॲड करूया आपण. चला आता शाबू ॲड करूया. शाबू ॲड करूया. हे चांगलं आपण फिरवून घेऊया. मिक्स करूया. हिरव्या मिरचीचा ठेचा, जिरं, कढीपत्ता उपवासाला चालते. थोडं फिरवल्यानंतर मीठ आणि शेंगदाण्याचा कूट ॲड करूया. थोडं फिरवून झालेलं आहे. आपण ह्यात आता मीठ ॲड करूया. हे दाण्याचं कूट आहे, शेंगदाण्याचा कूट आहे. शेंगदाणा भाजून शेंगदाण्याचं कूट केलेलं आहे. शेंगदाण्याचं कूट केलेलं आहे. आता आपण ह्यात मीठ ॲड करूया. चवीपुरतं मीठ घालूया.
आता आपण ह्याला मिक्स करून घेऊया. दाण्याचं कूट, शेंगदाण्याचं कूट ॲड करूया. शेंगदाण्याचं कूट घालून मस्तपैकी फिरवून घेऊया. आपण मिक्स करू. हे बघा, आपण शेंगदाण्याचं कूट जरा खडबडीत काढून घातलं ना, एवढं बारीक सुद्धा करायचं नाही आहे. शेंगदाण्याचं कूट आपण थोडं जाडसरच आपण शेंगदाण्याचं कूट ठेवायचं. थोडा वेळ आता आपण ह्याची वाफ काढूया. गॅस बारीक करून त्यामध्ये झाकण काढून फिरवूया आपण, नाहीतर खाली तळाला करपण्याची शक्यता असते. हो का, अलगद फिरवून घेऊया. आपण अजून एक वाफ घेऊया मध्ये मध्ये फिरवून. वाफ झालेली आहे. आपण ह्यात आता उकडलेले बटाटे ऍड करूया. हो का, उकडलेले बटाटे उकडून स्मॅश करून थोडंसं साखर ऍड घालूया आपण चवीपुरतं. थोडंसं साखर ऍड घालणे तुमची मर्जी आहे. तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाहीतर स्किप करू शकता. आम्हाला थोडीशी चव येण्यासाठी साखर घालण्याची सवय आहे. हो का, कशी वाटली रेसिपी? सगळ्या गोडताई मला सांगा. पूर्णपणे बनवून तयार झालेले आहे. आता मी प्लेटमध्ये काढून घेते. उपवासाची आपली थाळी रेडी.